नमस्कार, मी पंजाब राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचे फोन येत आहेत. आमच्याकडे ऊस आहे ना, एखाद्या उन्हाळ्यामध्ये मेमध्ये अवकाळी येईल का? तर ऊस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. एक 7, 8, 9, 10च्या दरम्यान एक पाऊस येणार आहे. मात्र तो पाऊस विदर्भात, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा या परिसरामध्ये चांगला पाऊस असणार आहे. म्हणजे अवकाळी पाऊस असणार नाही, मान्सून पूर्व पाऊस येणार आहे. म्हणून ही विदर्भ, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लागता. मग सांगायचं झालं तर 7 तारखेला म्हणजे नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर नांदेड, अकोला, अमरावती, परभणी ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, 7 तारखेला तिकडं ते अवकाळी मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस येणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर 8, 9, 10च्या दरम्यान ते पाऊस धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, इकडं बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, त्याच्यानंतर नांदेड, परभणी, बीड ह्या परिसरामध्ये काय होणार आहे की 8, 9, 10च्या दरम्यान पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. त्याच्यानंतर कडाष्टी, बीड त्या परिसरामध्ये 2, पुणे या परिसरात देखील 8, 9, 10चा हे मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा त्या परिसरात देखील हा अवकाळी पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. सर्वदूर पडणार नाही, पण भाग बदलत पडणार आहे. फक्त पाऊस मात्र पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये तिकडे जास्त असणार आहे. मराठवाड्याकडे थोडं कमी होईल. लातूर जिल्ह्यात एक थोडा जास्त राहील. सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, आदिलाबाद, तेलंगणा तिकडं जरा जास्त पडणार आहे पाऊस. हे अवकाळी पाऊस असणार आहे. म्हणून ऊसवाल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर शेतकऱ्याचे फोन येत आहेत. तर सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की आता कंप्लीट 35 दिवस पावसासाठी राहिलेत. म्हणून तुम्ही शेतीची कामे करून घ्या. जवळपास माझा तर अंदाज आहे 12 मे ते 17 मेच्या दरम्यान अंदमान बेटाव मान्सून दस्तक देणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. आतापर्यंत दरवर्षी कसं असतं, कधी 19 मे, 20 मे, 21 मेला अंदमान बेटाव मान्सून दाखल होतं आणि तसं वातावरण तयार होतं आहे. पण यावर्षी तुम्हाला एक सांगू इच्छितो, 10 मे पासूनच तिथं वातावरण बनायला सुरुवात होणार आहे. पण 12 आणि 13 तारखेला मात्र अंदमान बेटाव मान्सून दस्तक देईल. जर 12-13 मेला जर दस्तक दिली तर तिथून 10 दिवस म्हणजे 24-25ला ते 25पर्यंत केरळ येईल. आणि तिथून 3 दिवस मुक्काम केल्याच्या नंतर तिथून जवळपास 7-8 जूनच्या दरम्यान मग महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. म्हणून हे देखील लक्षात येतं. म्हणजे यावर्षी शेतकऱ्यासाठी चांगलं साल राहणार आहे. पाऊस देखील वेळेवर येणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. हे जे अवकाळी पाऊस आहे हे 7 तारखेला नागपूरकडे सुरुवात होणार आहे. म्हणजे पूर्व विदर्भाकडे 7 तारखेला सुरुवात होणार आहे. 8ला देखील मग 8, 9, 10च्या दरम्यान काय होणार आहे, मग मराठवाड्याकडे येणार आहे. मराठवाड्यातून काही पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे. म्हणून हे लक्षात येतं. पण सगळीकडे हे पाऊस नाही, फक्त पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये हे अवकाळी पाऊस असणार आहे. म्हणून हे अंदाज, ज्यांचे कांदे असेल तर तुम्ही काय करा, कांदे काढून झाकून ठेवू शकता 7 तारखेपर्यंत. आणि आणखीन एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी 6 तारखेपर्यंत दिवसभर सारखं वारं राहणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. दररोज तुम्हाला 6 तारखेपर्यंत झाडाची पानं हललेले दिसतील, म्हणजे वारं चालूच राहणार आहे. 7 तारखेला मात्र हे वारं बंद होणार आहे. म्हणून ही देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. आणि यावर्षी शेतकऱ्याची जी पेरणी ही 3 टप्प्यात होणार आहे. एकदा 7-8 जूनला पाऊस येईल, कापसाच्या शेतकऱ्याच्या लागवड होतील. त्याच्यानंतर 15-16 दरम्यान येईल, 15 ते 20च्या दरम्यान येईल, त्याच्यात कापसाच्या लागवड होतील. आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात मात्र सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची पेरणी सुरू होईल. जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 25 ते 29 जूनच्या दरम्यान. आणि त्याच्यातून जर काही उरले शेतकरी तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये मग सगळ्या महाराष्ट्राची पेरणी आटवून जाईल. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लागेल.